Good afternoon here, Shubham, Piyush. Very good afternoon. Good afternoon. Again, कमी दिसते लोकसंख्या टेटच्या दिवशी इकडे रिकामच दिसते. अच्छा, टेटच्या दिवशी तब्येती खराब होतात. इनफॅक्ट तुमच्या नाही ना घ्यायची ना टेस्ट. सोपं टॉपिक तेच कॉन्सेप्ट यूज करणे. जनरल असो, ट्रेन्स असो किंवा बोटा स्ट्रीम असो. ऋषाली गुड आफ्टरनून. आहे तयारी पक्की चला, ऑल द बेस्ट ज्यासाठी. आणि शेवटी स्कोर यावेळेस चला बरं का, राईट ना. चला इकडे ऑनलाईनच तयारी दाखवा बरं पटकन. तयारी आहे का? येस ऑर नो टेटची? यस आहे. चला मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आपल्या वेळेच्या आतमध्ये किती क्वेश्चन्स आहेत ते झाले पाहिजेत. Monday 21st. ओके, क्वेश्चन दिसतोय क्लिअर? हां, चालवा पेन पेपरवर फटाफट आन्सर काढा. थोडा वेळ दिलाय, क्वेश्चन समजून घ्या काय बोलतोय आणि आन्सर काढा. अ मॅन स्विम्स डाउनस्ट्रीम फ्रॉम वन पॉइंट टू अनदर विच इज 6 किलोमीटर अपार्ट in 1.5 hours. It covers the same distance upstream in 2 hours at the speed of the man in still water. घ्या, स्वस्त आणि सोपा असंच दिसतं उत्तर जर बरोबर बघितलं तर. पेन चालवण्याची गरज नाही. चला रे, 3.5 ऑनलाईनच पटकन. कॉपी कॅट बनवू नका बरं का. सॉल्व करा. कळले? मागे किती रे प्रियंका, राईट ना? किती? 3.5 आले. चला इकडे यस 3.5 ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी एकदम साधा सोपा प्रश्न सुरुवातीलाच मिळाला आहे की अ मॅन स्विम डाऊनस्ट्रीम फ्रॉम 1.4 अनदर. डाऊनस्ट्रीमची स्पीड इथे मिळत आहे तुम्हाला की 6 किलोमीटर 1.5 आवर्समध्ये जात आहे. तर त्याची पर आवरची स्पीड काढू. इट मीन्स 4 किलोमीटर पर आवर. अपस्ट्रीमची स्पीड काढूया. सेम डिस्टन्स 6 किलोमीटर 2 आवर्समध्ये जात आहे. मीन्स 3 किलोमीटर पर आवर. आणि काढायची आपल्याला स्टील वॉटरची स्पीड, राईट ना. दोघांच्या ॲडिशनला 4 + 3 दॅट इज 7/2. इट मीन्स 3.5 किलोमीटर पर आवर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी इन्स्टंट, राईट. साधा सोपा होता. गुड आफ्टरनून अभिजित, सोनू. चले नेक्स्ट. बिलकुल एक कोणतं मिळायला पाहिजेच तुम्हाला. हा क्वेश्चन नंबर सेकंडवर या. A boat takes 8 hours to cover a distance while traveling upstream, whereas while traveling downstream it takes 6 hours. If the speed of the stream is 4 kilometer per hour, what is the speed of the boat? Speed of the boat काढायची आहे. चला पटकन. हाँ चला 28. ओके, आहे का ऑप्शन मध्ये? यस, ऑप्शन नंबर सी 28. चला इकडे ऑनलाईनर्स, लेट्स ऑल फास्ट. व्हॉट इज द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर? स्टील वॉटरची काढायची आहे स्पीड. हां काय पुन्हा काय रे 28. काय मानसी? काहीच नाही. चला इकडे शुभम बोलतो ऑप्शन नंबर सी 28 की काय दिलं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये. चला इथे एक्सप्लेन करून देतो आहे. करण्याची गरज पडायला तर न कोपट करून देतो.
A boat takes 8 hours to cover distance while traveling upstream. Upstream ला त्याला 8 hours लागतात. Upstream means वर. Then whereas while traveling downstream it takes 6 hours. Downstream ला त्याला 6 hours लागतात. Question number 8. The speed of the stream is 4 km. The speed है 4 km per hour. What is the speed of the boat? ही माहिती नाही तर त्याला समजा x किलोमीटर पर ज्यांना आलं नाही त्यांच्यासाठी सांगतो. इनफॅक्ट काही करण्याची गरज पडायला नको, इतकी तर प्रॅक्टिस पाहिजे. तर हा x आहे आणि हा 4 आहे, तर डाऊनस्ट्रीमची स्पीड काय होईल? x प्लस 4 किलोमीटर पर अँड अपस्ट्रीमची स्पीड राइट. डिस्टन्स तर तेच आहे ना, जाणे आणि परत येणे. इट मीन्स टाइम इनटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स राइट. टाइम इनटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स तेच मिळालं ना. डिस्टन्स सारखा मिळत आहे, दोघांचा गुणाकाराला तुम्हाला सारखा दाखवता येईल असे काही प्रश्न आपण घेतले होते. चला दाखवून तो या 6 इंटू एक्स प्लस 4 इक्वल टू 8 इंटू एक्स मायनस 4. इथे एक्सची व्हॅल्यू मिळेल आणि एक्स आहे तुमची स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. मीन्स एक्सची व्हॅल्यू जनरेट करणे आहे. दॅट इज 6x प्लस 24 इक्वल टू 8x मायनस 32 राइट. 32 इकडे कन्वर्ट करा. 24 प्लस होईल तो 32 मीन्स 56 इक्वल टू 6x तिकडे गेला 8x मायनस 6 दॅट इज 2x मीन्स x इक्वल टू मिळतो दॅट इज 28. तर त्याची स्पीड असायला पाहिजे 28 किलोमीटर पर आवर राईट ना. ज्यांचं आलं असेल त्यांनीच ऐकून घ्या प्रामाणिकपणे बरं का. हरकत नाही, कमी मिळाले तरी तुम्ही प्रयत्न करताय हे महत्त्वाचं आहे. आणि इथे जरी चुकली असतील तरी रिपीट करायला तुम्हाला पीडीएफ मिळतील. याचे क्वेश्चन्सला रिपीट करून घ्या. इन्स्टंट असे हे जनरलचे एक्झाम्पल्स एकदम साधे सोपे क्वेश्चन्स आहेत, इन्स्टंट सॉल्व व्हायला पाहिजे राईट. चला पियुष जस्ट 28. चले नेक्स्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. A man takes to row 80 km along the stream. Along the stream means upstream, right ना? हाँ, upstream. Okay, I will. Okay. Is half of the time taken to row against the stream. Against the stream ला जितका वेळ लागतो means against the stream means upstream ला जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षा अर्धा वेळ त्याला along the stream means downstream ला लागतो आहे. 80 किलोमीटरचं डिस्टन्स बोलत आहे. Find the speed of the boat in still water if the speed of the stream is 6 km per hour. स्ट्रीमची स्पीड दिली आहे, स्पीड ऑफ द बोट काढायची आहे. चला काढा मग. ओके. किती रोहित? 18 किलोमीटर पर आवर. 18. बोलते हैं 18 किलोमीटर पर आवर. ओके. शुभम, पीयूष, सोनू. A man takes to go 80 किलोमीटर along the stream. 80 किलोमीटर जाता है तो मीन्स डिस्टन्स है 80 किलोमीटर. याला जायला जितका वेळ लागतो इज हाफ ऑफ द टाइम टेकन टू गो अगेन्स्ट द स्ट्रीम. तर अगेन्स्ट द स्ट्रीमला पण 80 किलोमीटर तो जाईल. अगेन्स्ट द स्ट्रीमला जात असेल तर याला जर एक्स आवर्स किंवा 1 आवर लागत असेल तर याला हाफ आवर लागेल. अर्धा वेळ लागतो त्याला, अर्धा वेळ लागतो आहे. आणि क्वेश्चनमध्ये बोलतो आहे इफ फाइंड द स्पीड ऑफ द बोट. समजा ती x किलोमीटर पर आवर असेल. x किलोमीटर स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इफ द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 6 किलोमीटर पर आवर.
6 किलोमीटर पर आवर ही तुमची स्टीमची स्पीड आहे, x किलोमीटर पर आवर ही तुमची स्टील वॉटरची स्पीड आहे, तर डाऊनस्ट्रीम x + 6 होईल, राईट, आणि अपस्ट्रीम होईल x - 6. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या की याला अर्धा वेळ लागतो डाऊनस्ट्रीम जायला आणि अर्धा वेळ कोणापेक्षा याच्यापेक्षा, म्हणजे असं म्हणता येईल की अपस्ट्रीमला दुप्पट वेळ लागतो, राईट ना. अर्ध्याच्या ठिकाणी आपण याला घेऊन जाऊ पण तर याला 2 आवर्स लागतील ना, याला 10 आवर्स लागत असतील, याला 20 आवर्स लागतील. मी असं म्हणता येईल की अपस्ट्रीमला जायला त्याला ट्वाईस लागतोय, ट्वाईस, दुप्पट वेळ लागतो, दुप्पट वेळ. तर डिस्टन्स तर जाणे आहे 80 किलोमीटर आणि अपस्ट्रीमला जर जायचं असेल तर x + 6च्या स्पीडने जाईल तो, राईट, x + 6च्या. अँड अपस्ट्रीम जर जायचं असेल त्याला 80 किलोमीटर तर तो x - 6च्या स्पीडने जाईल. इथे डाऊनस्ट्रीमला अर्धा वेळ लागतो त्याला अपस्ट्रीमपेक्षा, म्हणजे अपस्ट्रीमला दुप्पट वेळ लागतो, राईट. समजा एक एक्झाम्पल देतो आहे की ही 5 आहे आणि हा 10, तर हा जो 10 आहे हा या 5चा ट्वाईस आहे, हा ट्वाईस. मला जर इक्वेशन बरोबर करायचं असेल तर मी याला मल्टिप्लाइड बाय 2 केला तर इक्वेशन सॅटिस्फाईड होतं, दोन्हीकडे 10 मीन्स इक्वल टू साईन देते. मीन्स हा जर ट्वाईस आहे तर मल्टिप्लाइड बाय 2 मी जर याला करेल तर इक्वेशन इक्वल टू करता येईल. असं बघा, पर्सेंटेज किंवा प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण असे 1-2 उदाहरणं केले होते की जो ट्वाईस आहे, थ्राईस आहे, तर आपण याला मल्टिप्लाइड बाय 2 और 3 केला होता. देन एक्सची व्हॅल्यू इथून फाइंड आउट सहज करता येईल तुम्हाला. इतर ऑप्शन बेस्डवर जा तसंही सॉल्व येईल, किंवा असं पण करता येईल की x - 6 हा तर होता आहे 160, राईट. 160 × x दॅट इज 160x - 160 × 6 66 जा 960 इक्वल टू, याने याला मल्टिप्लिकेशन होईल 80x + 86 जा 48. जिथे हा 80x इकडे कन्वर्ट करू तर 160 मधून 80 मायनस केले किती राहिले 80x इक्वल टू, हा 960 याच्यासोबत ॲडिशनमध्ये जाईल, मायनसमध्ये आहे तर 9 + 4 दॅट इज 13, 13 + 1 14, 14 40 का मिळते ॲडिशन. जिथे 0 0 कॅन्सल आउट करू, 8ने याला रिड्यूस करा, आय थिंक 8 1 जा 8 8 जा तर 18 किलोमीटर पर आवर यायला पाहिजे तुमचा आन्सर, जे तुमचं आलेलं आहे ऑलमोस्ट, राईट ना. इकडे ऑनलाईनर्स या ऑप्शन नंबर सी 18 किलोमीटर पर आवर. चलायचं समोर. चला क्वेश्चन नंबर 4, लेट्स सॉल्व. A boat running downstream covers a distance of 40 km in 5 years, and for covering the same distance upstream it takes 10 years. What is the speed of the stream? Again सोपासा क्वेश्चन, सुरुवातीला पहिला क्वेश्चन झाला तसाच. किती 2 किलोमीटर पर आवर. चला रे, एनीबडी अगेन. टू किलोमीटर पर आवर, यस. ऑप्शन नंबर बी शुभम 2 किलोमीटर पर आवर, यस. सोनू, अनिकेत. असायलाच पाहिजे. डाऊनस्ट्रीमची स्पीड काय मिळत आहे की तो 40 किलोमीटरचा डिस्टन्स 5 आवर्समध्ये जात आहे, मीन्स 8 किलोमीटर पर आवर डाऊनस्ट्रीमची स्पीड मिळाली. अपस्ट्रीमची स्पीड की सेम डिस्टन्स आहे दॅट इज 40 आणि तो 10 आवर्समध्ये जातो आहे, देन 4 किलोमीटर पर आवर. व्हॉट इज द स्पीड ऑफ दी स्ट्रीम काढायची आहे, मीन्स दोघांच्या ॲडिशनला दोनने डिव्हिजन करू, राईट ना. दोनच्या सबट्रॅक्शनला की 8 - 4 दॅट इज 4 डिव्हिजन 2, यस. 2 किलोमीटर पर. मास्टर काही पण बोलू इकडे बरं का, आपण मास्टरला जे शिकवलं आहे त्यालाच फॉलो करायचं. तो काही पण बडबड करतो. 2 किलोमीटर पर आवर इज द आन्सर. ओके ओके, राईट. चला 4 मिनिटं मिळाले असतीलच तुम्हाला. समोर बघूया हळूहळू कसे प्रश्न येतात. चला चला समोर, यस. ऑप्शन नंबर बी पियुष. Question number 5. That's all. A boat takes 128 minutes to travel 48 km downstream. मिनिट्स आहेत परत आहे
त्याला आवर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण तुम्हाला स्पीड किलोमीटर पर आवरची असेल. तेव्हा द सेम डिस्टन्स ऑफ स्ट्रीम, द स्पीड ऑफ द स्ट्रीम इज 3 किलोमीटर. झाला होता हा क्वेश्चन असा काय, सेम दिसतोय बरं का, फक्त इथं कन्फर्म नाही की इथे 3 होते की काय होतं, असंच काहीतरी होतं. पण लेट्स सॉल्व, काढा उत्तर पटकन. द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज, यस शुभम 12 किलोमीटर पर आवर आलाय आन्सर इकडे. 128 मिनिट्स. येस, केला होता हा क्वेश्चन आपण क्लासमध्येच. चलो चलो फास्ट. मिनिट लेस और मिनिट मोर असं कुठलेही क्वेश्चन असतील तर जास्त वेळ कुणाला लागतो तर अपस्ट्रीमला किती आणि कमी वेळ लागतो डाऊनस्ट्रीमला. मीन्स असा कुठलाही क्वेश्चन आला तर अपस्ट्रीममधून डाऊनस्ट्रीम मायनस करा आणि जो काही लेस और मोर दाखवत आहे तो दाखवून द्या. किती मला वाटतं हा सेम क्वेश्चन आपण केला होता की स्पीड ऑफ स्ट्रीम इज दिलेली आहे. स्ट्रीम आपण स्टील वॉटरची स्पीड समजा x किलोमीटर पर आवर घेऊया. स्ट्रीमची स्पीड दिली आहे, दॅट इज 3 किलोमीटर पर आवर. जातो किती 48 आणि परत येतो आहे 48. बट हा बोलतो की 120 मिनिट लेस. कधी पण लेस मोर असेल तर अपस्ट्रीममधूनच डाऊनस्ट्रीम मायनस करा, कारण अपस्ट्रीमला जास्त वेळ लागेल वर चढायला, खाली उतरायला भरकर उतरेल तो लवकर. तर अपस्ट्रीममधून डाऊनस्ट्रीम मायनस करू आणि इतका वेळ दाखवणे तुम्हाला 128 मिनिट्स. तर 48 किलोमीटर तो अपस्ट्रीम जाईल. तर अपस्ट्रीम मीन्स वॉट, x - 3 अँड डाऊनस्ट्रीम तो x+3 येईल. तर या दोघांचं डिफरन्स इट इज 128 मिनिट्स बोलत आहे. पण आपल्याला मिनिट्स नको, आपल्याला आरमध्ये कन्वर्ट करणे. आरमध्ये कन्वर्ट मीन्स डिव्हिजन बाय 60. यस डेफिनेटली हा प्रश्न केला होता, 4 ने रिड्यूस केला होता. दॅट इज 32/15 यायला पाहिजे तुमच्या याचं जे काही येत असेल ते. ऑप्शन बेस्डवर जा असं मी नेहमी सांगत असतो. ज्यावेळेस डिनॉमिनेटरमध्ये एक सोबत एखादी संख्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये येत असेल तर, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल, मग लांब नजर होईल. तर ऑप्शन बेस्डवर जा. इथे जर 6 ठेवला तर हा 6 - 3 3 होईल आणि हा 9 होईल. डिनॉमिनेटरमध्ये 15 तयार होईल का, नाही होणार, 9 तयार होईल. आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 15 पाहिजे. 9 जर ठेवला तर 9 - 3 हा 6 अँड 9+3 दॅट इज 12. तर डिनॉमिनेटरमध्ये जर 12 तयार होईल, आपल्याला पाहिजे 15. तर सेकंड पण होणार नाही. थर्ड जर ठेवला तर थर्डमध्ये उत्तर मिळतं आपल्याला. 12 - 3 दॅट इज 9 अँड 12+3 दॅट इज 15. मीन्स 15 तयार करता येतील डिनॉमिनेटरमध्ये, राईट. तर दॅट इज 45 होते. तर मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 240 मायनस 144. डिव्हिजन 45 असं करता येईल. आपल्याला काय पाहिजे 32/15 काढणे आहे. तर याला सबट्रॅक्शन करा. दॅट इज आय थिंक 96/45. 3 ने रिड्यूस केलं तर 3 3 जा, 3 2 जा अँड 15 3 जा. तर तो मिळतो आहे. कोणता ऑप्शन ठेवल्यानंतर 12 किलोमीटर पर आवर ठेवल्यानंतर. तर एक्सची व्हॅल्यू ही असायला पाहिजे तुमची 12 किलोमीटर पर आवर. असाच प्रश्न होता ना सेम प्रॅक्टिस शीटमध्ये तुमच्या, तोच परीक्षेला आले. वा, चला इकडे. यस शुभम, अनिकेत. चला नेक्स्ट. चला 5 झाले समोर, बघूया पुन्हा काय होतं. क्वेश्चन नंबर 6. अ मॅन टेक्स थ्राइस as long to row a distance against the stream as to row the same distance in favor of stream. The ratio of the speed of the boat in still water and the stream is. चला करा स्पीड ऑफ द बोट अँड स्ट्रीम यांचा रेशो. असे पण क्वेश्चन घेतलेले आहेत. चला लेट्स सॉल्व. चला शुभमचा आन्सर आला आहे. दॅट इज 2:1. ओके 2:1. चला आदित्य पण करतोय 2:1.
व्हेरी गुड, सिमिलरिटी आहे म्हणजे त्याचा आन्सर असायला पाहिजे. पियुष ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर ए 2:1. हां कळलं रे. बाकी रोहित 2:1. अनिकेत ऑप्शन नंबर ए. वगैरे बाकीचे बघायच्या बोर्डकडे. हां, अ मॅन टेक्स थ्राइस ॲज लॉंग ॲज टू डिस्टन्स अगेन्स्ट द स्ट्रीम. अगेन्स्ट द स्ट्रीम मीन्स अपस्ट्रीम. की जितका डाऊनस्ट्रीमला समजा 1 आवर लागत असेल 1 आवर याला डाऊनस्ट्रीमला, तर त्याला 3 इयर्स लागतील. थ्राइस वेळ लागतो ना त्याला टू रो द सेम डिस्टन्स इन फेवर ऑफ द स्ट्रीम. फेवर ऑफ द स्ट्रीम मीन्स डाऊनस्ट्रीम. द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द बोट काढायची समजा हा एक्स असेल, एक्स किलोमीटर पर आवर आणि हा असेल वाय किलोमीटर पर आवर. तर तुम्हाला रेशो ऑफ द स्पीड ऑफ द बोट मीन्स एक्स टू वाय याचा आन्सर काढायचा आहे. इट मीन्स एक्स डिव्हिजन वाय. याचा आन्सर शो करणे. राईट. चला, एक्स हा बोटची स्पीड आहे, वाय ही रिव्हरची स्पीड आहे. तर डाऊनस्ट्रीम किती होईल? एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर आणि अपस्ट्रीम x माइनस वाय किलोमीटर. अगेन टाइम इंटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स. टाइम इंटू स्पीड इक्वल टू डिस्टन्स. डिस्टन्स कॉन्स्टंट आहे मीन्स 1 इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू 3 इंटू एक्स मायनस वाय असं दाखवता येईल. दोन्ही जे आहेत ते डिस्टन्सच कव्हर करतील. राईट. मीन्स एक्स प्लस वाय इक्वल टू 3x मायनस 3y. जिथे आपल्याला एक्स टू वाय काढायचं आहे तर या वायला इकडे कन्वर्ट करू. प्लस वाय हा इकडे आला तर पुन्हा प्लस 3y मीन्स 4y म्हणता येईल. इक्वल टू हा एक्स तिकडे जाईल तर यासोबत मायनसमध्ये होईल तो 3x मायनस एक्स दॅट इज 2x. आपल्याला एक्स डिव्हिजन वाय काढायचा आहे. हा वाय तिकडे कन्वर्ट करू तर हा 2 इकडे येईल. 4/2 इक्वल टू एक्स डिव्हिजन वाय. 4/2 मीन्स 2/1 मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 2:1. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 18 मध्ये करेक्शन आठवण करून द्याल मला. क्वेश्चन नंबर 18. चले नेक्स्ट. यस 2:1. शुभम, पियुष, अनिकेत व्हेरी गुड. क्लिअर करत चला बरं का. इकडे झालेले आहेत असे क्वेश्चन्स. काही ताण नाही ना. डाऊट्स असले तर विचारा बरं का. क्लिअर करू आपण इथे. चला नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 7 मध्ये अ बोट ट्रॅव्हल्स डाऊनस्ट्रीम फॉर 14 किलोमीटर अँड अपस्ट्रीम फॉर 9 किलोमीटर. बरं, डिस्टन्स वेगवेगळं दिलं आहे. हां, डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीमचं सारखं नाही आहे. If the boat took total of 5 hours for journey. Total means दोघांची addition 5 hours दाखवणे आहे. What is the speed of the river flow if the speed of the boat in still water is 5 kilometers per hour? Let's solve. किती रे? 3 आहे का ऑप्शन मध्ये? 2. ऑप्शन नंबर 2. ओके, चलो फास्ट पेन चालायला पाहिजे. आता ते लिहित बसू नका. ते डाऊनस्ट्रीम काय होतं ऑप्शन डिरेक्टली इक्वेशन तयार करत चला. शुभम ऑप्शन नंबर बी 2 किलोमीटर पर आवर. ओके, चलो चलो फास्ट. किती रोहित? 2 किलोमीटर पर आवर. ओके, यस अनिकेत, पीयूष ऑप्शन नंबर बी. डाऊनस्ट्रीमला तो 14 किलोमीटर जात आहे. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड काय होईल? तुम्हाला स्टील वॉटरची स्पीड दिली आहे 5 किलोमीटर पर स्टील वॉटरची. राईट. तर रिव्हरची स्पीड आपल्याला काढायची समजा ती एक्स असेल. समजा ती एक्स असेल. मी इथे लिहून देत नाही बरं का. तुम्हाला डिरेक्टली असं पण करता आलं पाहिजे. तर डाऊनस्ट्रीम काय होतो 5 + x.
ॲडिशन होईल ना. तर डाऊनस्ट्रीम 5 प्लस 6 अँड 9 किलोमीटरचं डिस्टन्स तो अपस्ट्रीम जातो आहे. 5 मायनस एक्स राईट ना. 5 मायनस एक्स. तर या दोघांना मिळून टोटल टाइम लागतो त्याला 14 आवर्स असा तो बोलतोय कुठेतरी. इथे बोलतोय काय हो सॉरी 14 आवर्स नाही. हां 5 आवर्स लागतं. आणि अगेन अशा पद्धतीचे इक्वेशन तयार झाले तर ऑप्शन बेस्टवर जा. काय ठेवेल मी एक्सची किंमत इथे की या दोघांची टोटल 5 यायला पाहिजे. 8 किलोमीटर ठेवेल तर 5 आणि 8 13 होतील. डिव्हिजनच होणार नाही. पहिल्याला कॅन्सल होतं. 2 जर ठेवला तर 5 प्लस 2 5 प्लस 2 दॅट इज 7 होईल. तर डिव्हिजन होत आहे. अँड 5 मायनस 2 दॅट इज 3. तर 7 ने 14 ला डिव्हिजन करा दॅट इज 2 प्लस 3 ने 3 ला दॅट इज 9 ला दॅट इज 3. तर 2 प्लस 3 तो 5 होईल. इट मीन्स ऑप्शन नंबर सेकंड व्हायला पाहिजे क्वेश्चनचा आन्सर. येस अनिकेत इट्स ऑप्शन नंबर बी 2 किलोमीटर पर. राईट ना. चलायचं नेक्स्ट. चला क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. Rajiv can swim at 10 km per hour in still water. The river flows 3 km. हे दोन्ही दिले आहे म्हणजे सोपं असेल क्वेश्चन. And it takes 12 hours more upstream than downstream to the same distance. How far is the place? पुन्हा मोर किंवा लेस दिला असेल तर आठवलं तुम्हाला काय करणे आहे. हां मोर किंवा लेस दिला असेल तर तेच करणे. अपस्ट्रीम मधून डाऊनस्ट्रीम मायनस करा. ॲड टोटल किती देतोय तो 12 आवर्स. काढा आन्सर. चला इकडे आन्सर पण येत आहे. शुभम बोलतोय अनिकेत बोलतोय 182 ओके 182. चलो 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 सॉल्व करो फट से. पुन्हा पडी 182. यस पीयूष ऑप्शन नंबर ए 182. चला समजा डिस्टन्स असेल x किलोमीटर जाणे आणि परत x किलोमीटर तर आपल्याला मोर और लेस दिलेला आहे. इट मीन्स अपस्ट्रीम मधून डाऊनस्ट्रीम मायनस करणे असंच ना. हा दिला आहे स्टील वॉटरची स्पीड 10 किलोमीटर पर अँड रिव्हरची स्पीड दिली आहे 3 किलोमीटर पर. तर डाऊनस्ट्रीम की अपस्ट्रीम किती होईल. अपस्ट्रीम किती होईल 10 मायनस 3 दॅट इज 7 ही झाली अपस्ट्रीम. आणि डाऊनस्ट्रीम किती होईल दॅट इज 13. आणि यांचं सबट्रॅक्शन इक्वल टू किती आवर बोलताय तो दॅट इज 12 आवर्स. मीन्स एक्सची व्हॅल्यू मिळेल राईट. 13 7 जा किती होतात रे आय थिंक 91 राईट ना. तर हा होईल 13x मायनस हा होईल 7x इक्वल टू 12. हा 91 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. इथे 13 मधून 7 गेले दॅट इज 6x इक्वल टू 12 इंटू 91. 6 ने रिड्यूस करू 6 2 जा 12 अँड 2 इंटू 91 मीन्स 182 असायला पाहिजे डिस्टन्स किलोमीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. अगेन तेच कॉन्सेप्ट तेच ॲप्लिकेशन्स तीच प्रोसेस. चलो चलो मार्क करो फट से. ऑनलाइनर्स क्लियर घ्या. शुभम क्लियर करत चला ऑनलाइनर्स. हां इकडे ओके ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. मिस्टर सुरेश can go to a place 48 km away and come back in 14 hours. He finds that he can row 4 km with the stream in the same time as 3 km away with the stream. असा एक क्वेश्चन केला होता आपण एक. The rate of the stream is streamचा रेट काढायचा आहे. लेट्स सॉल्व.
चला इकडे शुभमचं आन्सर आलेलं आहे, अनिकेतचं पण आन्सर आलेलं आहे 1 किलोमीटर पर आवर 1 किलोमीटर पर आवर. काढा इकडे ऑफलाईनर्स. डाऊनस्ट्रीमला 4 किलोमीटर जायला जितका वेळ लागतो तितकाच वेळ अपस्ट्रीमला 3 किलोमीटर जायला लागतो. समजा तो वेळ असेल x किलोमीटर सॉरी x आवर्स, तर डाऊनस्ट्रीम तयार करा आणि अपस्ट्रीम तयार करा. मग तुम्हाला टोटल डिस्टन्स तर दिले आहेच 48 किलोमीटर. त्याला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दाखवा, दोघांची ॲडिशन किती होत आहे 14 आवर्स. चला एनीबडी ऑफलाईनर्स. चला समजा त्याला टाइम लागतो आहे x आवर्स, तर डाऊनस्ट्रीम किती होईल? डाऊनस्ट्रीमला 4 किलोमीटर जायला त्याला x आवर्स लागत आहे. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड काढता येईल आपल्याला की 4 किलोमीटरला x आवर्स लागत आहे, मीन्स ही झाली त्याची किलोमीटर पर आवरची स्पीड. आणि जितका वेळ डाऊनस्ट्रीमला 4 किलोमीटर जायला लागतो तितकाच वेळ म्हणजे x आवर्सच अपस्ट्रीमला 3 किलोमीटर जायला लागेल. तर अपस्ट्रीमची स्पीड काढू आपण 3/x किलोमीटर पर आवर. आठवतं का असा क्वेश्चन? क्वेश्चन काय बोलत आहे, 4 किलोमीटर डाऊनस्ट्रीमला जायला त्याला जितका वेळ लागतोय, समजा तो वेळ लागतोय x आवर्स, तितकाच वेळ अपस्ट्रीमला 3 किलोमीटर जायला लागतो. तर डिस्टन्स बाय टाइम इक्वल टू स्पीड. डिस्टन्स बाय टाइम इक्वल टू स्पीड. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड झाली ही, अपस्ट्रीमची स्पीड झाली ही. राईट. बोलता है तो कि 48 किलोमीटर तो जाता है सूरज स्टैंड प्लेस 48 किलोमीटर अवे एंड कम बैक, मीन्स 48 किलोमीटर जाता है डाऊनस्ट्रीम, 48 किलोमीटर परत येतो आहे अपस्ट्रीम. तर त्याला टोटल टाइम किती लागतो आहे? 14 आवर्स. दाखवून तो या 48 किलोमीटर तो जाता है डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम की स्पीड क्या है? दैट इज 4/x किलोमीटर. तर 4/x प्लस 48 किलोमीटर परत येतो आहे अपस्ट्रीम 3/x इक्वल टू त्याला 14 आवर्स लागतात. जिथे हा x याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, हा x याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल ना. 4ने जर याला रिड्यूस केलं दॅट इज 12 जा, 3ने याला रिड्यूस केलं दॅट इज 16 जा, मीन्स 12x प्लस 16x. 12x प्लस 16x 28x इक्वल टू 14 दाखवता येईल. तर 28ने जर याला डिव्हिजन केलं तर x इक्वल टू 0.5 किंवा 1/2 दाखवता येईल. x ची व्हॅल्यू किती मिळाली आहे? 1/2 किंवा 0.5 पण म्हणता येईल. क्वेश्चन काय विचारलाय? क्वेश्चन विचारलाय रेट ऑफ द स्ट्रीम. रेट ऑफ द स्ट्रीम कशी काढतो आपण? डाऊनस्ट्रीम मधून अपस्ट्रीम मायनस करतो आणि डिव्हिजन 2 असंच करतो ना. तर हा जर 1/2 आला आहे तर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम मिळेल आपल्याला की x ची व्हॅल्यू 1/2 मीन्स 4 डिव्हिजन 1/2 2 इकडे जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये दॅट इज 8 किलोमीटर पर आवर. इकडे 3 डिव्हिजन 1/2 हा 2 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल दॅट इज 6 किलोमीटर पर आवर. आता मिळेल का स्ट्रीमची स्पीड? दोघांच्या सबट्रॅक्शनला 2ने डिव्हिजन करू तर स्ट्रीमची स्पीड होईल. सबट्रॅक्शन मीन्स 8 - 6 दॅट इज 2/2. इट मस्ट बी 1 किलोमीटर पर आवर असं असायला पाहिजे. घेतला होता ना असा एक क्वेश्चन, आठवतो का? तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्येच होता. इकडे येस ऑप्शन नंबर ए. सोनू पियुष व्हेरी गुड. लक्षात ठेवा. राईट ना रे? कुणाला काही अडचण? पटकन क्लिअर करा. नाही? व्हेरी गुड. चला मग पटकन. ऑप्शन नंबर 1 होईल आन्सर. दॅट इज 1 किलोमीटर पर आवर ही स्ट्रीम. जर क्वेश्चन असा असता की स्पीड ऑफ दी बोट किती, तर या दोघांच्या ॲडिशनला 2ने डिव्हिजन केलं असता दॅट इज 14/2 दॅट इज 7 किलोमीटर पर आवर आला असता.
जर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर विचारलं असतात तर. ओके, चलायचं समोर. चलो नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. A boat going upstream takes 8 hours 24 minutes to cover a certain distance, while it takes 5 hours to cover 5/7 of the same distance. जे काही डिस्टन्स असेल त्याचा 5/7 डिस्टन्स, बरं का. तो जर x असेल तर तो 5/7 किंवा त्यापेक्षा 1 घ्या, 1 किलोमीटर, तर तो 5/7 किलोमीटर असेल. तो एक्सची व्हॅल्यू गरज पडणार नाही तिथे. सेम डिस्टन्स रनिंग डाउनस्ट्रीम. देन what is the ratio of the speed of the boat to speed of water current? तर स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर अँड स्पीड ऑफ द करंट काढणे आहे. लेट्स 8 hours 24 minutes मीन्स त्याला डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करा, जास्त सोपं होईल. तो मीन्स 8.4 hours म्हणता येईल त्याला. अरे ना 8 hours 24 minutes, तर 8.4 hours म्हणता येईल ना. 4ला मल्टिप्लाइड बाय 6 केलं तर 24 होतो. कन्वर्जन्स जास्त सोपं होईल, बरं का. 24 मिनिट ठेवलं का. चला सोडवा इकडे. चला इकडे अनिकेतचा आन्सर आला आहे, शुभमचा पण आन्सर आला आहे. इट्स 11:1 एका ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर डी. हां 11:1 ऑप्शन नंबर डी. चला ट्राय करा. चला बघायचं बोर्डवर, बोर्डकडे. बोर्डवर बघू. चला ड्रॉप करून देतो. हे बोलत आहे बोट गोइंग अपस्ट्रीम. अपस्ट्रीम मीन्स या डिरेक्शनला जाता आहे. इट टेक्स 8 hours 24 minutes. 8 hours 24 minutes मीन्स याला 8.4 hours लिहिता येईल मला. जास्त सोपं करेल तो, राईट ना. या 4ला 6ने मल्टिप्लिकेशन केलं तर 24 minutes होतात, राईट. मीन्स 8.4 hours इतका वेळ लागतो आहे अपस्ट्रीमला. 24 minutes to cover a certain distance. काहीतरी डिस्टन्स आहे समथिंग. while it takes 5 hours to cover 5/7 of the same distance running downstream. डाउनस्ट्रीमला त्याला 5 hours लागतात. आणि हे अपस्ट्रीमचं जे डिस्टन्स आहे त्याचा अपस्ट्रीमचं डिस्टन्स समजा x असेल, तर या डिस्टन्सचा 5/7 डिस्टन्स मीन्स 5x/7 इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला 5 hours लागतात डाउनस्ट्रीमला. एक्स नाही घेतला तरी आन्सर काढता येईल, हरकत नाही. त्याला 1 घ्या तर त्याला 5/7 घ्या, कारण हा 5/7 जो आहे तो या डिस्टन्सचाच आहे. तर याला जर 1 घेतलं तर जरा जास्त सोपं होईल. त्याला 1 घ्या तर हा होईल 5/7. असं पण करता येईल. चला ही आहे तुमची डाऊनस्ट्रीम आणि ही आहे तुमची अपस्ट्रीम. तर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमची स्पीड काढता येईल. डाऊनस्ट्रीमची स्पीड काढतो. डाऊनस्ट्रीमची स्पीड हे तुमचं किलोमीटर किंवा मीटरचं जे काही अंतर आहे हे किलोमीटरमध्ये घेऊया. चला 1 किलोमीटर. तर डिस्टन्स डिव्हिजन आर्स इक्वल टू स्पीड. डिस्टन्स अपॉन टाईम. तर डाऊनस्ट्रीमची स्पीड मिळेल डिस्टन्स अपॉन टाईम. तर 5/7 हे तर डिस्टन्स आहे. डिव्हिजन टाईम किती लागतं आहे 5. तर हे मिळेल डाऊनस्ट्रीमची स्पीड. जिथे 5 कॅन्सल होईल तिथे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल हा 5. तिथे 5 कॅन्सल आउट होईल. मीन्स 1/7 किलोमीटर पर आवर असं म्हणता येईल. कुणाची? डाऊनस्ट्रीमची स्पीड. अपस्ट्रीमची स्पीड काढू. अपस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे 1 किलोमीटर. डिव्हिजन टाईम किती लागतं आहे 8.4 मीन्स 1/8.4. डेसिमल पॉईंट सारखा करा तो होत आहे 10/84 मीन्स रिड्यूस होतं काय कशाने 2 जाईल राईट. तर 5/42 किलोमीटर पर आवर. कुणाच्या स्पीड काढल्या आपण अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम.
आपल्याला क्वेश्चन काय विचारतोय, क्वेश्चनमध्ये बोलतोय की स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर ॲज टू करंटचा तुम्हाला रेशो काढायचा आहे, मीन्स बोट ॲज टू स्ट्रीम. तर या दोघांच्या ॲडिशनला 2 ने भाग देईल मी, तर डाऊनस्ट्रीम तर तुमची स्पीड ऑफ द बोट हा तयार होईल. दोघांच्या सबट्रॅक्शनला 2 ने डिव्हिजन करेल तर स्ट्रीम तयार होईल, है ना. चला ॲडिशन करूया. 1/7 प्लस हा आहे तुमचा 5/42 डिव्हिजन 2, तर ही तयार होते तुमची डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. 7 सारखा करा तिथे, दॅट इज 7 6 42, राईट ना. तर मल्टिप्लाइड बाय 6 6 + 5 दॅट इज 11/42 आणि हा 2 याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. तर ही झाली आहे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किलोमीटर पर. तसं या दोघांच्या ॲडिशनला 2 ने डिव्हिजन केलं तर बोटची स्पीड मिळाली, दोघांच्या सबट्रॅक्शनला 2 ने डिव्हिजन करेल तर स्ट्रीमची स्पीड मिळेल. चला दोघांच्या सबट्रॅक्शनला तर स्ट्रीमची स्पीड काढू. दॅट इज 1/7 मायनस 5/42 डिव्हिजन 2. अगेन 7 6 42, तर 6 मायनस 5 दॅट इज 1/42 आणि हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये जाईल. आणि या दोघांचा तुम्हाला रेशो काढायचा आहे, जिथे 42 × 2 कॅन्सल आउट, तर 11:1 मिळतोय. तर हा असायला पाहिजे तुमचा 11:1 हा या दोघांचा रेशो. थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह काही प्रश्नांमध्ये जावं लागेल, केलं तेच बरं का, कॉन्सेप्टच्या बाहेर अजूनही गेलेलो नाही आहे. फक्त इथे जो प्रश्न तयार करा तो थोडा कॅल्क्युलेटिव्ह वेचा तयार करा, तर थोडीशी कॅल्क्युलेशन्स असे पण करणे आहेत. चला ते क्लिअर करा. येस पियुष 11:1. काही डाऊट्स नाही. जरा लांब लचकच झालं, याला काहीतरी शॉर्टकट असायला पाहिजे. तो एक सनी जर बाहेर घेतला तर 42/7 काढावं लागेल शॉर्टकट. थोडा लांब लचकच झालं आहे बरं का. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हा मी तोच विचार करत होतो. तो 42/7 असं घ्यावं लागेल. त्याला जर याला मग याला तुम्हाला एक्स आणि याला वाय घ्यावं लागेल, आणि डाऊनस्ट्रीम x + y तयार करावं लागेल, अपस्ट्रीम x - y तयार करावं लागेल, आणि त्यांची जी स्पीड आहे ती इन्व्हर्स मीन्स रेसिप्रोकल करावी लागेल स्पीडमध्ये. हा टाईम जो आहे तो रेसिप्रोकल करावा लागेल स्पीडमध्ये. बघतो मी नंतर याला सॉल्व्ह करून. तसंच केलं का तू, स्पीड आणि टाईम हे एकमेकांच्या रेसिप्रोकल असतात, त्याच्याने पण आन्सर मिळेल असं. चला तात्पुरती याला नोट करा. चला हाफ वे तर झाल्यात. 10 क्वेश्चन्स, मला वाटतं पुन्हा 10 असतील. क्वेश्चन नंबर 11. चला 11. A car can cover a distance of 300 km in 12 hours if the speed of car is 5-6 times of bike. The speed is half to that of train. Then find the time taken to cover the same distance by train. चला let's talk करा चला कसं मिळेल. 300/12 is 25 km/h तर मिळेल. स्पीड ऑफ कार इज 5-6 ऑफ बाईक एक्स घ्या तर तो 5x/6 होईल. तो स्पीड हुज मीन्स बाईकची स्पीड हाफ आहे, पुन्हा जर ट्रेनची तर ट्रेनची स्पीड 2x. हा मिळेल मला सर तसंच. तर 2x ची स्पीड काढा ट्रेनची, आणि सेम डिस्टन्स कव्हर करायचं आहे तर जिथे ट्रेनची स्पीड येईल त्याच्यात 300ला डिव्हिजन करा. 5 years. चला बाकी चला इकडे ऑनलाईनच लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 11.
Yes, Piyush 5 years, Shubham 5 years. A car can cover, चला कारची स्पीड काढूया. 300 किलोमीटर तो 12 आवर्स मध्ये जाता है. इट मीन्स 25 किलोमीटर पर आवर ही कारची स्पीड झाली. इफ द स्पीड ऑफ द कारची स्पीड ही 5-6 आहे टाइम्स कोणाच्या बाईकच्या, तर बाईक जर x किलोमीटर पर आवर असेल तर हा 5x बाय 6 किलोमीटर पर आवर असेल. अँड समोर पुन्हा जोडतोय बाईक, बाईक मीन्स whose स्पीड इज हाफ. या बाईकची स्पीड हाफ आहे कुणाच्या, ट्रेनच्या. तर हा जर x असेल तर हा 2x स्पीड असायला पाहिजे. क्वेश्चन बोलत आहे देन फाइंड द टाइम टेकन टू कव्हर द सेम डिस्टन्स बाय ट्रेन. तर ट्रेन हे सेम डिस्टन्स 300 किलोमीटर किती वेळात कव्हर करते. हा तर कार मिळाला 25 किलोमीटर मीन्स 5x बाय 6 इक्वल टू 25 किलोमीटर दाखवते. जिथे 5 जा 25 अँड 6 जा 30 मीन्स x इक्वल टू 30 मिळतं. x इक्वल टू 30 तर ती ट्रेनमध्ये ठेवून घेऊया. 2 × 30 मीन्स 60 किलोमीटर पर आवर ही होईल ट्रेनची स्पीड. आणि या ट्रेनला सेम डिस्टन्स 300 किलोमीटरचं ट्रॅव्हल करणे आहे. तर किती वेळ लागेल, दॅट इज द क्वेश्चन. की 300 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग 60 किलोमीटर पर आवरने करेल तर 5 आवर्स लागायला पाहिजे. 6 × 5 = 30. 5 years. ऑप्शन नंबर लास्ट, ऑप्शन नंबर डी. येस, अनिकेत 5 years, पीयूष 5, शुभम 5. चला फास्ट. क्वेश्चन नंबर 12. A cycle can cover a distance of 100 km in 8 hours if the speed of the cycle is 8.33. बरं, हा 8. तुम्हाला प्रोफेशनल फॅक्टर्स आढळतात का? 8.33% मीन्स 25/3 आठवतो का? नाही, तुम्ही नव्हते. तर त्याला 8.33 घेऊ नका बरं का, त्याला 25/3 आहे. तर क्वेश्चनचा आन्सर लवकर येईल. नेक्स्ट सो हा असाच क्वेश्चन दिसतोय जो याचा पूर्वी झालेला आहे. 8.33% मीन्स 25/3 होतो प्रोफेशनल फ्रॅक्शन्स नुसार. चला रे ऑनलाइनर्स, लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 12. The train. Then find the distance covered by train in 3.5 years. तर ट्रेनचं जे काही स्पीड तयार होत असेल 1 आवरची त्याला मल्टिप्लाइड बाय 3.5 करा. क्वेश्चनचा आन्सर मिळेल 5.25. डिसिमल पॉईंटमध्ये तर नाही ऑप्शन्स नाही ना, असं 525 येईल ना. तुम्हाला तो तुम्ही काय त्याला x घेतलं असेल तर हा 25x/3 नाही, तो 100x घ्यावा लागेल किंवा 100 घ्यावा लागेल. तुम्ही x घेतलं असेल ना, म्हणून पॉईंटमध्ये आलं. ते 100 घेणार तर तो 25/3 होईल ना. तुम्ही 1 घेणार तर हा 0.25/3 घ्यावा लागेल ना. मग चला ठीक आहे. सायकल कॅन कव्हर अ डिस्टन्स ऑफ 100 किलोमीटर. तर सायकलची स्पीड काढू. 100/8 means 12.5 km per hour. Right? If the speed of the cycle is 8.33% of the train. समजा हा पर्सेंटेज मध्ये ट्रेन जर 100 घेतला आहे तर हा सायकलची स्पीड किती होईल, दॅट इज 25/3. हा 100 घ्यावा लागेल. तुम्हाला 1 जर घेतला तर हा 0.25/3 होईल. 1/12 कुणाला 8.33 ला डायरेक्ट काय घेतलं 1/12. नाही 1/12 कसं होणार तो. आणि 100 25/3. हा जर 100 असेल तर हा याचा
8.33% आहे, तर 100चा 8.33% मीन्स प्रोपेशन फ्रॅक्शन 25/3 अँड सायकलची स्पीड दिली आहे तुम्हाला 12.5, तर याला x कन्सिडर करा, तर हा x 100x मीन्स 25x/3 इक्वल टू सायकलची स्पीड किती आहे, इट इज 12.5 राईट. हा 25 हाफने 0.5 ने होतो अँड 3 × 0.5 मीन्स x इक्वल टू म्हणतो तुम्हाला 1.5. x इक्वल टू 1.5, तर ट्रेनची स्पीड मिळेल, याला 1.5 ने मल्टिप्लिकेशन करू, दॅट इज x ची स्पीड, x ची व्हॅल्यू त्या ठेवली आहे, तर 150 किलोमीटर पर आवर होईल ट्रेनची स्पीड. अँड 150 किलोमीटर पर आवर ट्रेनची स्पीड होत आहे, तर 3.5 आवर्समध्ये किती ट्रॅव्हलिंग करेल, तर त्याला मल्टिप्लाइड बाय 3.5 मल्टिप्लाय बाय 3.5 राईट. हा 0.15 5 75, 7 रिमेनिंग, 15 3 जा 45 प्लस 7 दॅट इज 52, तर 525 किलोमीटर असायला पाहिजे. तो 1/12 ने कसं होणार तो? 25/300. अच्छा, त्याला 300 पाहिजे. बट हा प्रोपेशन फ्रॅक्शन आहे 25/3, 8.33%चा. सुरुवातीला ज्यावेळेस आपण पर्सेंटेज शिकलो ना सर्वात पहिल्या दिवशी, किंवा सिम्प्लिफिकेशन शिकलो, तर त्यावेळेस मी तुम्हाला लिहून दिले होते बघा सिम्प्लिफिकेशनच्या वेळेस, आठवतात का काही? हां, तर ज्यावेळेस अशा पद्धतीचे काही येतात ना पर्सेंटेज, त्यावेळेस त्याचा वापर न करता त्याचा प्रोफेशनल फ्रॅक्शनचा वापर करा, क्वेश्चन सोडवे. चला इकडे मार्क करा, यस 525 ऑप्शन नंबर ए, यस अनिकेत, शुभम, पियुष. ओके, चला समोर दिसते का रे मागे, वर करू, दिसताय का? हां, लिहि लवकर फास्ट. चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 13. Please. Thank you. Question number 13. A bike can cover a certain distance in 8 hours, while a train can cover double the distance in half hours. At the time, then find the ratio of their speeds. Ratio of their speeds. The speeds are ratio of रिस्पेक्टिव्ह रेशो बोलत नाही आहे. फाइंड द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ देअर स्पीड मीन्स पहिल्याचा दुसऱ्यासोबत फक्त त्यांचा स्पीडचा रेशो, तर 22 वरचा दोन्ही लिहिता येईल तुम्हाला 4:1, कारण रिस्पेक्टिव्ह रेशो बोललेला नाही आहे. रिस्पेक्टिव्ह रेशो बोलले तर पहिल्याचा दुसऱ्यासोबत राईट असा शब्द असतो ना, रिस्पेक्टिव्ह रेशो फाईन. फक्त रेशो बोलता येतो तर तुम्हाला उलट सुलट दोन्ही काढता येतात. दोन्ही किती काय 8:1 ऑप्शन नंबर बी. ओके, तुझं काय आन्सर? 4:1 ऑप्शन नंबर 1. ओके, इकडे शुभम 4:1. ओके, अनिकेत 16:1. अभिजित 4:1. 1:4. 4:1 ऑप्शन नंबर 1. ओके, चलो चलो देन अगेन. A bike can cover a certain distance in 8 hours. तर बाईकची स्पीड काढूया. सॉरी 8 hours. Certain distance in 8 hours. स्पीड नाही. While the train can cover the double the distance. चला बाईक आहे आणि ट्रेन आहे. राईट, बाईक कॅन कव्हर सर्ट समजा x किलोमीटर बाईक कव्हर करता येईल 8 hours. 8 hours मध्ये. अँड समोर बोलत आहे व्हाईल द ट्रेन कॅन कव्हर डबल द डिस्टन्स. हे जे डिस्टन्स आहे त्याचं डबल डिस्टन्स म्हणजे 2x किलोमीटर आणि ते किती वेळात इन हाफ ऑफ द टाईम. याला जितका वेळ लागतो हा मीन्स 4 hours मध्ये. अँड क्वेश्चन ऑफ काय विचारलं? रेशो ऑफ देअर स्पीड. स्पीड काढूया दोघांची पण. स्पीड स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. तर बाईकची स्पीड होईल, बाईकची स्पीड डिस्टन्स अपॉन टाईम मीन्स एक्स बाय. अँड ट्रेनची स्पीड काढूया तर ते डिस्टन्स अपॉन टाईम.
2x/4 तो एक डिस्टन्स आहे तर 2x/4 तर यांचा रेशो तुम्हाला काढायचा. चला त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये जर कन्वर्ट केलं तर x/8 इंटू 4/2x असं म्हणता येईल. जिथे x आणि x कॅन्सल आउट झाले 4 2 जा 8 2 इंटू 2 1/4 मिळतं. इट मीन्स 1:4 असायला पाहिजे. हे चालेल ना 1:4 बट रिस्पेक्टिव्ह रेशो असं लिहिलेलं नाही आहे तिथे. दॅट्स वाय या 1:4 ला 4:1 असं पण म्हणता येईल कारण क्वेश्चन बोलत आहे रेशो ऑफ देअर स्पीड्स. कोण आधी कोण नंतर असं काही तिथे बोललेला नाही आहे. तर त्यांचा स्पीडचा रेशो तर तुम्हाला हे दोन्ही बोलते तिथे. रिस्पेक्टिव्ह जर असता तर 1:4 रिस्पेक्टिव्ह हा शब्द असता तर तुमचा आन्सर झाला असता नन ऑफ दिस. रिस्पेक्टिव्ह रेशो असता तर कारण तुमचा आन्सर 1:4 तयार झाला असता. तर ते 1:4 ऑप्शनमध्ये मिळत नाही. दॅट्स वाय त्याला रिस्पेक्टिव्ह रेशो असतात तर नन ऑफ दी उत्तर झालं असतं. बट रिस्पेक्टिव्ह रेशो असं कुठेच बोलत नाही आहे. दॅट्स वाय त्याला वाईज वर्ड 4:1 असं पण म्हणता येईल. त्या दोघांचा रेशो काढा असं बोलताय. त्या दोघांचा तर सुरुवातीला ट्रेन येऊ द्या किंवा बस येऊ द्या हरकत नाही किंवा सुरुवातीला बस नंतर ट्रेन त्या दोघांचा रेशो तर मिळतोय राईट. हां इकडे यस सोनो व्हेरी गुड. तर 4:1 ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे या क्वेश्चनचा आन्सर. क्लियर आहे पक्का. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. Two friends P and Q started traveling towards each other. Towards each other means कोणतं डिरेक्शन झालं सेम डिरेक्शन ना राईट ना. कोणतं डिरेक्शन झालं शुभम कोणतं टुवर्ड्स इच अदर म्हणजे सेम डिरेक्शन राईट ना. अपोजिट डिरेक्शन टुवर्ड्स इच अदर एकामेकांकडे जात आहे मीन्स अपोजिट डिरेक्शन. तर अपोजिट डिरेक्शन असलं तर काय करायचं रिलेटिव्ह स्पीड त्यांची ॲडिशन. चला सोडवा मग. From point A to B respectively, if their speeds were 3 km/h and 2 km/h, and after traveling for 3.5 hours, they were 16 km far from each other. Okay. Then find the actual distance between them. चला चांगला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. लेट्स सॉल्व. त्या दोघांचं डिस्टन्स किती असायला पाहिजे A to B चं 33.5. okay. That is 3 into 3.5 10.5 plus 7 17.5 plus 16 that is 33.5. चला रे करा बाकीचं आहे. A to B P and Q started traveling. तर इकडून P स्टार्ट करेल इकडून Q स्टार्ट करेल. त्यांची स्पीड दिली आहे 3 km/h and हा 2 km/h. आता काय बाजूचं उत्तर 33.5. इकडे यस ऑप्शन नंबर 1 पियुष अनिकेत व्हेरी गुड. यस शुभम 33.5. यस सोनू ऑप्शन नंबर 1. तर दोघांनी 3.5 तास प्रवास केला आहे. तर हा 3.5 तास 3.5 ट्रॅव्हलिंग करेल मीन्स 10.5 किलोमीटर जाईल तो. ठीक ना. हा गेला इथून 10.5 किलोमीटर. हा सुद्धा 3.5 आवर्स ट्रॅव्हल करेल तर हा 7 किलोमीटर जाईल इकडून इकडे. तर हा गेला 7 किलोमीटर. आणि इतकं ट्रॅव्हलिंग केल्यानंतर ते काय बोलत आहेत ते 16 किलोमीटर फार फ्रॉम इच मीन्स या दोघांची डिस्टन्स किती असायला पाहिजे 16 किलोमीटर. तर याची आणि याची या तिघांची ॲडिशन केली तर A to B चं डिस्टन्स पडेल. ठीक ना. 10 plus 16 16.5 26.5 plus 7 that is 33.5 असं होईल आन्सर. क्लिअर आहे का रे. चला पटकन नोट करा. यस ऑप्शन नंबर 1 सोनो 33.5. स्लो समोर
15 मिनिटात बाकीचे क्वेश्चन 5-6 क्वेश्चन संपवायचे आहेत. क्वेश्चन नंबर 15. If the speed of train B is twice to that of train A and takes 6 hours less than B, find the speed of train A if the distance traveled by them was 480 किलोमीटर. चला बघा, वेळ कुणाला जास्त लागेल ज्याची स्पीड कमी असेल, वेळ कुणाला कमी लागेल ज्याची स्पीड जास्त असेल. दोघांचे डिफरन्स किती 6 hours लेस बोलताय. लेस मोर असा क्वेश्चन आला की टेस्ट करणे आहे तुम्हाला. 480 किलोमीटरचा टोटल डिस्टन्स आहे. काय मिळतं इकडे अनिकेत 40 किलोमीटर पर आवर, शुभम 40 किलोमीटर पर आवर. ओके 40. स्पीड ऑफ ट्रेन ए काढायची आहे. चल रहा है. इफ द स्पीड ऑफ ट्रेन बी इज ट्वाइस टू दॅट ऑफ ट्रेन ए, ची जी स्पीड असेल त्याच्यापेक्षा बी ची स्पीड ट्वाइस आहे. ही जर x किलोमीटर पर आवर असेल तर ही ट्वाइस मीन्स 2x किलोमीटर पर आवर असायला पाहिजे. अँड टेक 6 hours लेस दॅन बी. लेस और मोर हा शब्द आलेला आहे. म्हणजे ज्याला जास्त वेळ लागतो त्यामधून कमी वेळ ज्याला लागेल त्याला मायनस करणे. तर इथे दिसतंय तुम्हाला ज्याची स्पीड जास्त आहे त्याला कमी वेळ लागेल, ज्याची स्पीड कमी आहे त्याला जास्त वेळ लागेल. मीन्स याच्यामधून त्याला मायनस करणे आहे. बट क्वेश्चन बोलते फाइंड द स्पीड ऑफ ट्रेन ए. ही काढायची एक्सची व्हॅल्यू इफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय देम वॉज 480 किलोमीटर तो या स्पीडने जाईल आणि 480 किलोमीटर तो या स्पीडने जर जात असेल तर यांच्यातील डिफरन्स दॅट इज 6 hours होत आहे. तर एक्सची व्हॅल्यू काढूया. जिथे एक्स तर आधी सारखा करावा लागेल. हा 2 आहे तर मल्टिप्लाइड बाय 2 तर हा सुद्धा 2 होईल. राईट. that is 480 into 2 that is 960 minus 480 means राहिला 480 डिव्हिजन आहे 2x इक्वल टू 6 मीन्स x ला इकडे कन्वर्ट करू आणि या 6 ला इकडे कन्वर्ट करू. राईट ना. 6 2 जा 12 4 जा 48 मीन्स 40 किलोमीटर यायला पाहिजे तुमची x ची व्हॅल्यू. तर ही वाय 40 किलोमीटर. ऑप्शन नंबर सी. मोर और लेस कधी पण क्वेश्चन आला तर ज्याला जास्त वेळ लागतो त्यामधून ज्याला कमी वेळ लागतो त्याला मायनस करणे आहे का. छोट्या स्ट्रीममध्ये पण तेच केलं आहे, या जनरल एक्झाम्पलमध्ये पण तेच करणे आहे. यस 40 किलोमीटर पर आवर. पियुष, सोनू, अनिकेत, यस, शुभम, व्हेरी गुड. क्लिअर सगळं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. A train express A leaves Delhi at 5 a.m. and reaches Mumbai at 9 a.m. Another train express B leaves Mumbai at 7 a.m. and reaches Delhi to 10.3 means असा असायला पाहिजे 10:30 a.m. At what time they cross each other after 7 a.m. मला वाटतं हाही क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये होता. असा होता नाही क्वेश्चन. हाच होता की अशा टाईपचा होता. मला तर वाटतं असाच होता कारण तो 2 hours जर्नी करेल अर्धी होईल आणि इथे बाकीचा डेटा दिलेला नाही आहे तर तुम्हाला अजून डिस्टन्स काढावं लागेल. अजून डिस्टन्स मीन्स टाईम इंटू स्पीड आणि टाईमच्या रेसिप्रोकल स्पीड घ्यावा लागेल. केला होता हा क्वेश्चन. चला काय काढा बघूया कोणाचा आन्सर मिळते. केलं तर होता असा क्वेश्चन आठवतं मला. अजून डिस्टन्स आपण काढलं होतं रेशोमध्ये डिस्टन्स काढलं होतं. चला ऑनलाईनच काय मिळेल क्वेश्चनचा आन्सर.
ऑप्शन नंबर डी. ओके. किती रिप्रेझेंट 56 केला होता आपण असा क्वेश्चन असा आहे. मला तर वाटतं की तो सेम क्वेश्चन आहे की एक ट्रेन आहे दिल्लीवरून ती निघते आहे मुंबईसाठी. सकाळी निघते ती 5 AM ला, इथे पोचते आहे 9 AM. तर टोटल ट्रॅव्हलिंग किती अवर्स करतो आहे 4 hours. राईट. दुसरी ट्रेन ही 7 AM ला निघते आहे इथून मुंबईवरून 7 AM ला आणि पोचते इथे 10:30 ला. तर किती ट्रॅव्हलिंग करताय ती 3.5 hours. इथं टाईम आहे याचा रेशो 4:3.5. तर याचा रेसिप्रोकल मीन्स स्पीड असायला पाहिजे 3.5:4 अँड टाईम इंटू स्पीड मीन्स दोघांचं डिस्टन्स हे कॉन्स्टंटच असायला पाहिजे. दॅट इज 14 किलोमीटर 14 किलोमीटर. कारण तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पुन्हा काही दिलेलं नाही आहे डेटामध्ये. तर आपण अजून डिस्टन्स तयार करतो दॅट इज 14 किलोमीटर. क्वेश्चन बोलतो आहे क्वेश्चन की ॲट व्हॉट टाईम दे क्रॉस इच अदर आफ्टर 7 AM. तर दोघांची टायमिंग सारखी असायला पाहिजे. हा 7 AM ला इकडून चालायला सुरुवात करतो तर हा सुद्धा इथून 5च्या नंतर याला टोटल 4 hours लागतात. तर 2 hours मीन्स एकदम मिड पॉईंटला येतो 2 hoursला. राईट. तर इथे होतील तो 7 AM. आणि मग हा इकडे ट्रॅव्हल करेल आणि हा इकडे ट्रॅव्हल करेल तर ते एकमेकांना किती वेळानंतर क्रॉस करतील दॅट इज द क्वेश्चन. बरं. टोटल अजून डिस्टन्स आहे आपलं 14 किलोमीटर. राईट. त्यापैकी अर्ध डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आहे 7 किलोमीटरचं. रिमेनिंग किती राहिलं आहे 7 किलोमीटरचं डिस्टन्स. मीन्स हा जर इथून चालायला सुरुवात करेल आणि हा इकडून तर 7 किलोमीटरचं डिस्टन्स त्यांना ट्रॅव्हल करेल. बट ते ऑपोजिट डिरेक्शनला धावत आहेत तर रिलेटिव्ह स्पीड त्यांची ॲडिशन असायला पाहिजे. तर टाईम किती लागेल दॅट इज द क्वेश्चन. डिफरन्स किती किलोमीटरचं ट्रॅव्हल करणे 7 डी डिफरन्स. त्यांची स्पीड किती आहे दॅट इज एकाची 3.5 दुसऱ्याची 4. दोघांची ॲडिशन दॅट इज 4 + 3 7.5 व्हायला पाहिजे. राईट. मीन्स इतके आवर्स लागतील. आता याला थोडं इन्क्रिमेंट करू कारण मिनिट्समध्ये दिलं आहे तर डेसिमल पॉईंट सारखा केला आणि आवर्सला मिनिटमध्ये कन्वर्ट करणे मल्टिप्लाइड बाय 60 करूया. मीन्स 70/75 मल्टिप्लाइड बाय 60 इतके लागतील त्याला मिनिट्स. जिथे 15 ने रिड्यूस करू 4 जा 5 जा 5 ने याला रिड्यूस करू दॅट इज 14 5 जा 14 × 4 दॅट इज 56 मिनिट्स लागायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी. येस ऑप्शन नंबर डी. शुभम अनिकेत व्हेरी गुड. हा सेम तुमच्या कॉपीमध्ये असेल मला तर वाटतं. हाच होता ना. हां तर मग जरा समोर वेट. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. 2 rabbits started running towards each other. अगेन towards each other म्हणजे कोणती डिरेक्शन झाली ऑपोजिट डिरेक्शन. One from A to B and another from B to A. Okay. They cross each other after 1.2 hours and the first rabbit reaches B 1 hour before the second rabbit reaches A. Okay. If the distance between A and B is 60 km, then what is the speed of slower rabbit? त्याची स्पीड स्लो आहे त्याची स्पीड काय असायला पाहिजे त्याची. चल लेट्स बघूया बरं. थोडं इंटरेस्टिंग आहे क्वेश्चन. चला इकडे ऑनलाईनच सॉल्व करायला.
चला तुमच्याकडे सर्व सोपे येतील असं नाही, काही गोल विचारण्यात येतील, बट याला पण करता येईल, कॉन्सेप्टच्या बाहेर नाही याला पण. चला भेटते कोणाचा आन्सर. चला बघूया बोर्डकडे. दोन रॅपिड्स आहेत. नंबर 1 समजा याची फास्ट स्पीड आहे, नंबर 2 याची स्लो स्पीड. हा समजा x km/h असेल, हा समजा y km/h. दोघे अपोजिट डिरेक्शनला आहेत, म्हणजे त्यांच्या स्पीडची ॲडिशन होईल. आणि जे काही डिस्टन्स आहे त्यांच्या स्पीडच्या ॲडिशनने डिव्हिजन केलं तर टाईम मिळेल आपल्याला. जो टाईम तुम्हाला इथे 1.2 hours दिलेला आहे. टोटल 60 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करतायत, मीन्स x + y होईल. तर x + y इक्वल टू टाईम मिळतो जो तुम्हाला तो दिलेला आहे. मीन्स x + y इक्वल टू या 1.2 ला इकडे कन्वर्ट करू तर x + y इक्वल टू 60/1.2 मिळेल. डेसिमल पॉईंट सारखा केला तर 12 ला मीन्स 50 km/h. ही काय तयार झाली त्याची रिलेटिव्ह स्पीड. दोघांची बेरीज 50 km/h रिलेटिव्ह स्पीड ना. तर आता इथून जर मी अजून केलं, या 50 किलोमीटर दोघांची ॲडिशन आहे बरं. यापैकी एक 1 km/h असेल तर दुसरा किती असायला पाहिजे? 50 - 1. x तर x y घेतलं आपण, हे बी घेऊ ना आता, किंवा PQR घेऊ, काही पण घेऊया. या 50 पैकी एक समजा 15 km/h असेल तर दुसरा 50 - 15 35 असेल. हा जर a असेल, आपल्या काढायचा कोण आहे? स्लोअर. तर समजा हा 1 km/h असेल तर त्यांची टोटल ॲडिशन तर 50 आहे, तर हा 50 - 1 km/h असेल. क्वेश्चन मध्ये काय बोलत आहे की and the first rabbit, हा जो फर्स्ट रॅबिट आहे, फर्स्ट रॅबिट रिचेस B, मीन्स A पासून निघाला तो आणि B पर्यंत पोहोचता येतो. फर्स्ट रॅबिट रिचेस B 1 hour बिफोर सेकंड रॅबिट. हा जो सेकंड रॅबिट इथून इथपर्यंत पोहोचेल ना, याच्या आधी 1 तासापूर्वी हा पोहोचतो. 1 तासापूर्वी पोहोचतोय म्हणजे याला जास्त वेळ लागतोय. मीन्स यामधून याला मायनस करू, सेकंड -1. टोटल डिस्टन्स किती आहे? 60 किलोमीटर. 60 मायनस याला जास्त वेळ लागतोय तर याला a -60 डिव्हिजन 50 - a इक्वल टू 1 hour दाखवता येईल. आता अगेन जर असं आलं तर काय करणे आपल्याला? ऑप्शन बेट जाणे, कारण इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. चला ऑप्शन बेट. 10 जर मी ठेवलं आहे a ची व्हॅल्यू तर हा तर 6 बेट मिळतोय आणि हा 40 होईल तर 1 मिळणार नाही. 10 जर ठेवला तर मी जर 15 ठेवतोय तर हा 15 मीन्स 4 मायनस हा 35 रिड्यूस करणार नाही तर हे सुद्धा होणार नाही. हा जर 25 ठेवतोय तर 25 दोन्ही सारखे होत आहेत तर फास्ट आणि स्लोचा तर अर्थच येत नाही, दोन्ही सारखेच होणार नाही. जर मी 18 ठेवतोय 18 तर 18 जर ठेवलं तर रिड्यूस होणार नाही 18 ने पुन्हा. जर मी 20 ठेवलं तर बघा हा 20 जर ठेवला, आता मिळते आन्सर पुन्हा. इथे जर मी हा a ची व्हॅल्यू 20 ठेवली तर हा किती होत आहे? 3 मायनस. इथे a ची व्हॅल्यू जर 20 ठेवली तर 50 - 20 हा होत आहे 30. 60/30 मीन्स 2. तर 3 - 2 1 मिळतो का? यस मिळतो आहे. मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर लास्ट ई. यस ऑप्शन नंबर ई. 20 km/h. शुभम, अनिकेत. अजून क्वेश्चन त्याच पडल्यातलं आहे, फक्त थोडं फिरवून विचारलं आहे, दॅट्स ऑल. राईट ना. चला परत पटकन नोट. चला इतकेच ठेवूया आजच्यासाठी, कारण आज मला घडी बघावी लागेल, आज ऑफ नाही आहे. चला 70 बघूया आज. यस 20 km/h. अनिकेत, शुभम. चला क्लियर आहे का? क्वेश्चन क्लियर आहे का?
यस यस क्लिअर आहे. इकडे काही काही तर फिरवून विचारतीलच ना, सर्व लाडीला परवे देतील की असं होणार नाही. ओके चला आजच्यासाठी इतकंच ठेवूया. 17 पैकी किती मिळाले फक्त त्याबद्दलच डिस्कस करू. समोरचे क्वेश्चन्स नंतर बघूया. चला रे. सोनू, वृषाली, शुभम, अनिकेत, ऑनलाइनर्स, अनिकेत, अभिजित, शो करा तर तुमचा स्कोर शो करा पटकन. अनिकेत 10 मार्क्स आउट ऑफ 17. ओके. पीयूष 12 आउट ऑफ 17. व्हेरी गुड. चला अगेन. शुभम 16, सोनू 8. ओके रिपीट करून घ्या बरं का. तुमच्यापर्यंत याचे PDF पोहोचतील. प्रिंट करा आणि रिपीट करून घ्या. चलो देन ऑनलाइनर्स थँक्यू सो मच. व्हिडिओ पुन्हा. अभिजित 6. ओके डझंट मॅटर. रिपीट करून घे बेटा. चलो थँक्यू.